सो वेलकम बॅक ऑल ऑफ यू. लेक्चर 3 आहे आपलं हे. तर या लेक्चरमध्ये मुलांनो क्वेश्चन 1, 2, 3, 4 कम्प्लीट झाला आपला. क्वेश्चन 1 मधला क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलं क्वेश्चन 5 मध्ये. सो नाउ इट इज विजिबल. लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. लाईन कुठून पास करते? -1, 2 या पॉइंट मधून लाईन पास करते. याच्यामध्ये 1 इज पॅरलल टू x + 3y - 1 = 0 and the other is perpendicular to 2x - 3y - 1 = 0. तर मुलांनो याची जी डायग्राम काढायची कशी डायग्राम असेल थोडं बघा मुलांनो या ठिकाणी. तर आपल्याला एक लाईन पॅरलल एक कशी परपेंडिक्युलर आहे. तर सगळ्यात आधी मला सांगा ही लाईन ओरिजिन मधून पास करते का नाही? यस मुलांनो, ही लाईन ओरिजिन मधून पास करत असते का नसते? राईट, नसते. का बरं? याच्यामध्ये सी वाली टर्म आहे. सी वाली टर्म असेल तर ती लाईन ओरिजिन मधून पास करत असते का? नाही मुलांनो. सो आता बघा मुलांनो या ठिकाणी line passing through the point -1, 2 and parallel to the x + 3y - 1 ह्या लाईनला ती पॅरलल आहे आणि दुसऱ्या लाईनला कशी परपेंडिक्युलर. आता बघा मुलांनो हे आपला x आणि y ऍक्सिस आहे. एक लाईन काय केली मी आता ओरिजिन मधून पास करायचं का आपल्याला? नाही. मग आता कशाही लाईन घेऊ शकतो आपण. एक अशी लाईन घेतली आणि दुसरी समजा या टाईपची लाईन घेतली. राईट आहे. आता सांगितलंय काय आपल्याला एकीला पॅरलल एकाला कशी पाहिजे? परपेंडिक्युलर. आता मुलांनो बघा एक लाईन काय करते या लाईनला पॅरलल आहे. ह्या लाईनला कशी ही पॅरलल आहे. राईट. आणि एक दुसऱ्या लाईनला कशी परपेंडिक्युलर आहे. दुसऱ्या लाईनला कशी परपेंडिक्युलर आहे. किंवा याला आपण परपेंडिक्युलर घेऊ. हा परपेंडिक्युलर झाला, हा झाला पॅरलल. बरोबर आहे. किंवा याची डायग्राम कशी बनणार सांगा बरं. एक लाईन पॅरलल काढायची. ह्या दोन लाईन पॅरलल झाल्या आणि दुसऱ्या लाईनला कशी ती परपेंडिक्युलर आहे. तर दुसरी लाईन मुलांनो या टाईपची काढली. याला एक लाईन कशी परपेंडिक्युलर आहे अशा टाईप मध्ये. याला ही परपेंडिक्युलर आहे. पहिले समजून घ्या. आता मुलांनो बघा पॅरलल वाल्या लाईनचं इक्वेशन काय दिलंय? x + 3y - 1 = 0. x + 3y - 1 = 0 आली व्हॅल्यू. क्लिअर आहे इथपर्यंत? राईट आहे मुलांनो. आता परपेंडिक्युलर लाईन दुसरी कुठली सांगा? 2x - 3y 2x - 3y - 1 = 0 ही आपली परपेंडिक्युलर लाईन आहे. तर आता कुठल्या दोन लाईनचं इक्वेशन काढायचं आहे? दिलेल्या दोन लाईन कुठल्या आहेत आपल्या? L1 L2. L1 ला पॅरलल कोण आहे? P1 पॅरलल आहे. बरोबर आहे. आणि L2 ला परपेंडिक्युलर कोण आहे? P2 परपेंडिक्युलर आहे. आणि हे दोन्ही लाईन्स P1 आणि P2 कुठल्या पॉईंट मधून पास करतात? -1, 2. करेक्ट आहे इथपर्यंत? मग आपल्याला P1 लाईनचं इक्वेशन काढायचं असेल कुठल्याही लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी कशाची गरज असते मुलांनो? स्लोप आणि पॉईंट. कशाची गरज असते? स्लोप आणि पॉईंटची गरज असते. क्लिअर आहे इथपर्यंत? तर या ठिकाणी मुलांनो सांगा आता आपल्याला जर P1 चं इक्वेशन काढायचं असेल तर पॉईंट तर माहित आहे ना. P1 कुठल्या पॉईंट मधून पास होतो? -1, 2 पॉईंट मधून. राईट. P1 कुठून पास करतो? -1, 2. राईट. तर मुलांना सांगा P1 ला कशाची गरज आहे? फक्त आता स्लोपची गरज आहे. P1 चं इक्वेशन काढायचं असेल तर कशाची गरज आहे? स्लोपची गरज. आता स्लोप कुठून काढू शकता तुम्ही? L1 पासून. कारण पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. L1 चा स्लोप सांगा. -1/3. किती येतो? -1/3. मग इथं P1 चा स्लोप किती आला? -1/3. P1 चं इक्वेशन सांगा. y - y1 = m in bracket x - x1. तर y - y1 किती आपला? 2 दिलेला आहे. इक्वल टू m किती आलाय? -1/3. x - x1 किती मुलांनो? -1 झाला ना. मग आता इकडे क्रॉस मल्टिप्लाय जर केलं 3y - 6 = -x - 1 x + 3y. राईट. -6 - 1 चं काय होतं रे? -5 बनणार. -1 इकडे आल्यावर काय होतं? प्लस होतो ना. -6 + 1 किती आला? -5. हे एक इक्वेशन भेटलं. कशाचं इक्वेशन आहे रे मुलांनो? P1 चं. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं P2 चं इक्वेशन. P2 चं इक्वेशन काढण्यासाठी L2 चा स्लोप काढायचा. L2 चा स्लोप सांगा. M2 = -2 / -3. मायनस मायनस प्लस झाला ना. परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कसे घ्यायच्यात? L2 चा स्लोप जर 2/3 असेल
त्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय असतो? -3/2. उलटा करून मायनस करायचं असतं ना, तर किती येणार मुलांना? मायनस. बस याचा स्लोप घेतला m2 इक्वल टू -3/2 आली व्हॅल्यू. करेक्ट आहे. आता P2चं इक्वेशन सांगा मग. y - y1 स्लोप किती आला आपला? -3/2 आणि x मायनस मायनस किती आला? +1. क्रॉस प्रोडक्ट केला 2y - 4 इक्वल टू -3x - 3. या केसमध्ये 3x + 2y मायनस 3 इकडे आला प्लस होतो ना, -1 इक्वल टू किती आला? 0 आली व्हॅल्यू. तर अशा टाईपमध्ये सेकंड लाईनचं इक्वेशन भेटलं मुलांना. आणि फायनली काय करायचं आपल्याला? याचं कंबाईन इक्वेशन काढायचं. कंबाईन इक्वेशन म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा काय करायचं? प्रोडक्ट करायचं. हे आपलं असतं कंबाईन इक्वेशन. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, लिहू नका, घरी ट्राय करा. पॅरलल लाईनचे स्लोप समजताय का? एकदा अजून सांगतो मुलांना. या ठिकाणी आपल्याला P1चं इक्वेशन काढण्यासाठी कशाची गरज आहे? स्लोपची गरज आहे. पॉईंट आहे ना, त्यासाठी आपण L1चा स्लोप काढला, जो किती भेटला? -1/3. पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. मी इथं P1चा स्लोप काय घेतला? -1/3. आणि इक्वेशन ऑफ P1 y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. तर y - y1 ची व्हॅल्यू, x - x1 ची व्हॅल्यू, मायनस मायनस प्लस होऊन तिथं स्लोप पुट केला, सिम्प्लिफाय केला, आन्सर आला. नंतर L2चा स्लोप किती आला रे? +2/3. L2 ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय घ्यायचा? 2/3 ला उलट केल्यावर किती येतं? 3/2. आणि साइन काय बनणार? मायनस. मग इथला स्लोप आणि बाकीचा हा पॉइंट कुठला? -1 + 2. तो यूज करून आपण कशाचं इक्वेशन काढलं? P2चं इक्वेशन काढलं. दोघांचा प्रोडक्ट केलं तर आपल्याला आन्सर त्या ठिकाणी भेटून जाईल मुलं. क्लिअर आहे? समजलंय का हे? नेक्स्ट घ्या आता. म्हणजे नेक्स्ट समजून घ्या आता. पुढे काय करायचं बघा रे. हे घरी सॉल्व्ह करायचंय. आपलं जे बुक आहे मुलांना, कुठलं? क्लासच्या नोट्स जे आहेत, कन्सेप्ट बुक जे दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये प्रॉपर सोल्युशन आहे. जर नाही समजलं, एक तर मनाने ट्राय करा. नाही समजलं तर त्याची हेल्प घ्या मुलांना आणि पुन्हा मनाने ट्राय करा. क्लिअर आहे? म्हणजे येईल तुम्हाला. ठीक आहे. सो आता काय करायचं आपल्याला? सेपरेट इक्वेशन. सेपरेट इक्वेशन म्हणजे काय असतं? समजा आपल्याला या टाईपचं इक्वेशन दिलंय, x² + 5xy इक्वल टू 0. याचे दोन सेपरेट इक्वेशन करा म्हटलं. राईट? कॉमन टर्म सांगा बरं याच्यामध्ये काय आहे? x कॉमन. x इन ब्रॅकेट किती आला? x + 5y इक्वल टू किती आला? 0 आली व्हॅल्यू. मग इथून मला सांगा, x इक्वल टू 0 एक लाईन येणार, किंवा x + 5y इक्वल टू 0 अशा दोन लाईन भेटतात. मुलांना सांगा, x इक्वल टू 0 कुठल्या लाईनचं इक्वेशन असतं रे? x इक्वल टू 0 हे कुठल्या लाईनचं इक्वेशन असतं? x इक्वल टू 0 हे कुठल्या इक्वेशन काय असतं? इक्वेशन ऑफ y एक्सिस काय असतं मुलांना? इक्वेशन ऑफ y एक्सिस काय असतं? x इक्वल टू 0. आणि इक्वेशन ऑफ x ऍक्सिस काय असतं? y इक्वल टू 0. तर एक लाईन आपल्याला काय भेटली? एक लाईन आपल्याला y ऍक्सिस भेटली, त्याचं इक्वेशन x इक्वल टू 0 आहे. आणि दुसरी लाईन अशी भेटणार आहे. राईट? हे त्याचं कंबाईन इक्वेशन होतं ना. हे काय होतं? दोन लाईनचं कंबाईन. पहा, क्वेश्चन 1 मध्ये काय केलं? तर 2 सेपरेट लाईनच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून एक कंबाईन इक्वेशन बनवलं होतं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आपल्याला? ऑलरेडी आपल्याला कंबाईन इक्वेशन दिलंय, त्याला आपल्याला सेपरेट करायचं. ऑलरेडी काय दिलंय? कंबाईन इक्वेशन. त्याला काय करायचंय? सेपरेट करायचे. तर समजलं प्रोसेस कशी असणार आहे? कॉमन टर्म बघायची दोघांमध्ये काय आहे का, किंवा a + b a - b वगैरे काय बनतंय का बघायचं. ठीक आहे. तर क्वेश्चन प्रमाणे तुम्हाला ते चेंजेस करायचे. क्लिअर इथपर्यंत? सांगा आता पहिल्या केसमध्ये कॉमन काय येणार सांगायचं. व्हेरी गुड मुलांना. अरमान, काय कॉमन येतंय? इथं जर y कॉमन घेतला, 3 कॉमन येतोय का तिथं? नाही मुलांना, फक्त y कॉमन येतो. मग आन्सर काय येणार? y इन ब्रॅकेट 3y + 7x इक्वल टू 0. इथून y इक्वल टू काय भेटलंय? 0. किंवा 3y + 7x याची व्हॅल्यू पण किती आली? 0 आली. क्लिअर आहे? असे दोन इक्वेशन. एकला काय रिप्रेझेंट करतो? मग एक्स ऍक्सिस. y इक्वल टू 0 कुठल्या लाईनचं इक्वेशन असतं? एक्स ऍक्सिस. आणि ही लाईन ओरिजिन मधून पास करते ना. राईट? या टाईप मध्ये त्याचं सेपरेट इक्वेशन भेटेल. तर सेपरेट इक्वेशन किती आलं? y इक्वल टू 0 और 3y + 7x इक्वल टू 0. पुढचं सांगा. याच्यामध्ये काय बनतं रे? त्याला असं लिहू शकतो का मी? क्वेश्चन नंबर 2 बघायचं मुलांना. क्वेश्चन 2 मध्ये काय प्रोसेस करायची बघा रे. या ठिकाणी 5 ला कसं लिहितो मी? √5 x²
बरोबर. 5चं रूट पण घेतलं आणि स्क्वेअर पण केला ना. -9 कशाचा स्क्वेअर असतो? 3y चा स्क्वेअर इक्वल 0. मग एक इक्वेशन कसं बनेल? √5x + 3y इक्वल 0 किंवा √5x इक्वल टू 0. अशा दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन त्या ठिकाणी भेटणार आहे. समजतंय का? काय केलं आपण? a + b - b अप्लाय केला. बघा ना मुलांनो, या ठिकाणी सगळ्यात आधी 5 ला कसं दिलं? 5चा रूट पण घेतला आणि स्क्वेअर पण केला, म्हणजे 5 असतो ना. आणि इथं x स्क्वेअरला x चा स्क्वेअर केला. इथं 9 ला 3 लिहिलं, y स्क्वेअरला y लिहिलं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग a स्क्वेअर - b स्क्वेअर काय असतं? एकदा a + b, एकदा a - b. बघा ना, हे एक इक्वेशन भेटलं, हा एक इक्वेशन. दोन्ही पण कुठून पास करणार आहेत? ओरिजिन मधून. करेक्ट आहे. चला पुढे सांगा, थर्ड मध्ये कॉमन काय तरी? अरमान सांग, काय येतं कॉमन? ठीक आहे, तर मग रिमेनिंग टर्म्स किती राहते सांगा आपल्याकडे? रिमेनिंग टर्म्स किती राहते? इथं जर एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतोय? एक्स मायनस. मग एक लाईनचं इक्वेशन किती आलं? एक्स इक्वल टू 0. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वल टू 0 म्हणजे कुठला ऍक्सिस असतो? वाय ऍक्सिस. राईट मुलांनो. चला पुढे आता घ्यायचं आपल्याला 3x स्क्वेअर - 10xy - 8y स्क्वेअर इक्वल टू 0. 3 आणि 8 चा प्रोडक्ट सांगा मला किती येतोय? -24. मग -24 चे असे दोन फॅक्टर सांगायचे ज्याचे ऍडिशन किती आले पाहिजे? -10 आणि प्रोडक्ट किती आला पाहिजे? -24. -12 आणि 2 घेऊ शकतो ना आपण. -12 आणि 2 चा प्रोडक्ट किती असतो? -24. राईट. आणि -12 आणि +2 ची ऍडिशन किती येते? किती येते? -10. बरोबर आहे. फॅक्टरायझेशन जमेल ना पुढचं? क्लिअर आहे. याला फॅक्टराइज केलं तुम्ही, इथं 3x स्क्वेअर -12xy + 2xy - 8y स्क्वेअर इक्वल 0 घेतलं आणि सिम्प्लिफाय केलं क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं, तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. फॅक्टर समजलेत ना सगळ्यांना? चला पुढे जाऊत मुलांना. आता हे या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते बघू आपण. बघा रे, या ठिकाणी 3x स्क्वेअर मायनस किती? हा 3 आणि 3 चा प्रोडक्ट किती येतो? +3 आणि -3. प्रोडक्ट किती आला? -9 आला. किती आला? आता लक्ष द्या रे, इथं 3 घेतलं मी, मायनस बाजूला ठेवू आणि √3 × √3. 3 ला मी √3 लिहू शकतो ना. एका 3 ला काय करू शकतो आपण? √3 लिहू शकतो. मग एक 3 आणि √3 चा एक ग्रुप बनवला आणि फक्त √3 चा एक ग्रुप बनवला. बघा बरं, या दोघांचं सबट्रॅक्शन 3 √3 - 1 √3 किती येणार? 2 √3 येतं ना, जे की इथं आहे. राईट आहे. तर याला साईन पॉझिटिव्ह पाहिजे आणि याला कसं पाहिजे? मायनस. का बरं? मिडल टर्मचं साईन कसं आहे? निगेटिव्ह आहे. क्लिअर इथपर्यंत? दोघांचा प्रोडक्ट केला तर काय येणार आहे? -9 आणि ऍडिशन केली तर किती येणार आहे? -2 √3 येणार. तर मॅच करतं नाही. याला कसं लिहू शकता तुम्ही? बघा याचं सांगतो मी आता. याला या टाईप मध्ये लिहायचंय मुलांनो. 3x स्क्वेअर मायनस, आता 2 √3 ला लिहायचं, -3 √3x आणि प्लस √3x, कारण प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे ना. मायनस पुन्हा 3 ना. पुढच्या 3 ला मी असं √3 लिहिलं तर काय टेन्शन आहे का? ह्या 3 ला जर मी √3 लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे का? इंटू वाय स्क्वेअर इक्वल टू किती आला? 0 आले व्हॅल्यू. आता मला सांगा, या दोन टर्म्स मध्ये काय कॉमन येतं रे? 3x कॉमन येतो. ब्रॅकेटमध्ये शिल्लक किती राहणार? x - √3. बरोबर आहे. पुढच्या दोन टर्म्स मध्ये कॉमन काय येतं सांगा? √3. इथं XY असतं ना, इथं y लिहायचं बाकी मुलांना आपलं. काय लिहायचं इथं? y. बघा ना, मिडल टर्म मध्ये XY आहे का नाही? हा, इथं पण काय येणार मग? y. चला सांगा, पहिल्या केसमध्ये काय कॉमन घेतलं रे? मग पहिल्या केसमध्ये कॉमन काय आला? 3x आला. किती आला? 3x. शिल्लक किती राहिला? x - √3y. x - √3y. इथं पण सांगा प्लस. कॉमन काय घ्यायचं आपल्याला? √3y कॉमन घ्यायचं. काय घ्यायचंय? √3y. शिल्लक किती राहणार? x - √3y इक्वल टू 0. तर एक ब्रॅकेट किती भेटला आपल्याला? x - √3y. राईट. आणि दुसरा ब्रॅकेट इक्वल टू 0 और दुसरा ब्रॅकेट काय येतंय? 3x + √3y इक्वल टू 0. झाला आन्सर. हे आपल्याला 2 सेपरेट इक्वेशन त्या ठिकाणी भेटतात मुलांनो. तर क्लिअर आहे? -2 √3. -2 √3 ला स्प्लिट कसं करायचंय? -3 √3 आणि इंटू +√3. राईट. यांचा प्रोडक्ट काय येतो? -9 आणि ऍडिशन जर केली तर काय येतं? -2 √3 येते व्हॅल्यू. तर हे समजलं इथपर्यंत?
पुढचा क्वेश्चन हा लिहायचा तुम्ही आता डायरेक्ट. आणि बाकीचे कसे आहेत मुलांनो, इझी आहेत. बाकीचे तुम्ही कन्सेप्ट बुक यूज केल्यानंतर लक्षात येईल. बट हा क्वेश्चनची आपण थोडी प्रॅक्टिस करू मुलांनो. तर क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय क्वेश्चन नंबर 2 कम्प्लीट आहे. बघा आता क्वेश्चन थोडा सेपरेट घेतो मी. क्वेश्चन सांगा मला, एक्स स्क्वेअर प्लस काय 2 कोसेक अल्फा एक्स वाय, करेक्ट आहे. सांगा एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू एक्स वाय ना, आणि प्लस इक्वल टू 0. आता बघा रे मुलांना, या टाईपच्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. आता मुलांना सांगा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती रे 1, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती. मग आता याला प्रोडक्ट केला, ऍड केलं तरी आपल्याला 2 कोसेक भेटणार आहे का. मिडल टर्म भेटणारच नाही ना आपल्याला. काही केलं तरी मिडल टर्म भेटेल का, नाही. मग आता ह्या केसमध्ये करायचं काय. या केसमध्ये असतो आपला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. काय असतो, फॅक्टरायझेशन. काय असतं रे फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला, एक्सचा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आठवत आहे काय, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स काय असतात, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय, असंच आहे ना मुलांना. सो आता आपल्याला सेम फॉर्मॅट यूज करायचा आहे. बट त्याआधी जो आपल्याला सोल्युशन घ्यायचं, तर हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलंय, सोल्युशन मध्ये लिहायची गरज नाही याला, ठीक आहे. आता बघा मुलांना काय प्रोसेस करायची. सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी सोल्युशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0, याला इक्वेशन नंबर 1 घेतो. आता काय करायचं, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. तर दोन्ही साईडला आपल्याला एक्स स्क्वेअर ने डिवाइड करायचं. मग किती येणार आहे इथे, एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस किती याला 2 कोसेक अल्फा इंटू एक्स वाय डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस सांगा वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर आणि इक्वल टू किती याला 0 आला. क्लिअर आहे सगळ्यांना. काय केलं आपण, प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड केलं, एक्स स्क्वेअर. आता इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल का नाही, इथे सांगा एक एक्स कॅन्सल होईल ना, इथं कॅन्सल होतं काही नाही. मग आता शिल्लक किती राहिला 1 प्लस 2 कोसेक अल्फा इंटू वाय बाय एक्स, बरोबर आहे, प्लस इथं पण किती आला वाय बाय एक्सचा स्क्वेअर इक्वल टू 0. मग आता इथं सबस्टिट्यूशन यूज करायचं. पुट वाय डिवाइड बाय एक्स, याची व्हॅल्यू घ्यायची m. वाय डिवाइड बाय एक्स ला काय घ्यायचं आपल्याला, m घ्यायचं. मग मुलांना वाय डिवाइड बाय एक्स जर m घेतला तर काय व्हॅल्यू येते बघा, 1 प्लस 2 कोसेक अल्फा इंटू m प्लस किती आला m चा स्क्वेअर इक्वल टू 0. बट क्वाड्रॅटिक इक्वेशन असं असतं का, आधी कोण असतो, m स्क्वेअर असतो ना. हा m स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा इंटू m आणि प्लस किती आला. आता याला कम्पेअर करू आपण. कम्पेअर विथ घ्यायचं ए एक्सचा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग इथून मुलांना सांगा ए ची व्हॅल्यू किती आली, बघ ना. ए ची म्हणजे ए म्हणजे कोण असतो, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट येईल, तसं एम स्क्वेअरचा कोएफिशियंट किती, बी ची व्हॅल्यू किती आली 2 कोसेक अल्फा आणि सी ची व्हॅल्यू किती आली 1. मग आता आपला फॉर्म्युला सांगा, एम इक्वल टू किती येणार मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर पहिलं मी बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेतो, त्याला इक्वेशन नंबर 2 घेतो. बी स्क्वेअर मायनस 4ac लिहिलं, एकदा काढून घेतलं की म्हणजे काय होईल, आपल्याला पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही. बी ची व्हॅल्यू किती 2 कोसेक अल्फा, तर 4 कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस, बरोबर, बी म्हणजे कोण आहे आपला 2 कोसेक अल्फा आहे, त्याचा स्क्वेअर किती आला 4 कोसेक स्क्वेअर, हे समजतंय का रे. 2 चा स्क्वेअर 4 आला कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस काय करायचं आता 4 टाइम्स ऑफ ए ची व्हॅल्यू किती, सी ची व्हॅल्यू पण, इथून 4 कॉमन घेऊ शकतो ना,
कोसेक स्क्वेअर अल्फा आली व्हॅल्यू मायनस इथं 1 आली व्हॅल्यू, राईट. मग आता पुढे काय प्रोसेस करायची रे या ठिकाणी? रूट पण गरजेचं आहे ना आपल्याला. तर हे काय भेटलंय? बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू. आता सांगा रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू सांगा. 4चं रूट किती आलं आणि इकडे किती भेटला? रूट ऑफ कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. आता आयडेंटिटी सांगा बरं. कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 काय असतो? कॉट स्क्वेअर अल्फा. आठवतंय का? कॉट स्क्वेअर अल्फा प्लस 1 काय असतो? कोसेक स्क्वेअर अल्फा असतं ना. काय आयडेंटिटी आपला? कॉट स्क्वेअर अल्फा प्लस 1 इक्वल टू कोसेक स्क्वेअर अल्फा. क्लिअर आहे? तसं आपण या ठिकाणी बघा, हा जर 1 इकडे पाठवला तर कॉट स्क्वेअर अल्फा इक्वल टू काय बनणार? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1, राईट. इथं आपण ह्याला रिप्लेस केलं बघा या ठिकाणी. चा मुलांना आता इथला स्क्वेअर आणि इथलं रूट काय झालं? निघून गेला. शिल्लक किती राहिले व्हॅल्यू? 2 कॉट अल्फा. किती येते व्हॅल्यू? 2 कॉट अल्फा येते व्हॅल्यू, राईट आहे मुलांनो. आता आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करू. एम मायनस बी ची व्हॅल्यू किती होते सांगा? बी ची व्हॅल्यू काय आपली? 2 कोसेक अल्फा आहे ना. बी ची व्हॅल्यू किती? 2 कोसेक अल्फा. हे मायनस असंच ठेवत 2 कोसेक अल्फा आणि प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलाय? रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला? हे काढलं ना आपण, रूट ऑफच आहे ना. बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू किती? 2 कॉट अल्फा. तर अशा टाईपमध्ये मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस 2 कॉट अल्फा आणि डिवाइडला सांगा रे. 2 इंटू 1 किती आला? 2 आले व्हॅल्यू. 2 इंटू 1 किती येत आहे? 2 येते व्हॅल्यू. इथपर्यंत क्लिअर आहे? बट आपल्याला तर इक्वेशन काढायचे ना, रूट काढायला सांगितलंय का? नाही. मग आता एम ची व्हॅल्यू काय होती? वाय बाय एक्स. एम काय होता? वाय बाय एक्स आहे ना, इथं कन्सिडर केलं, आठवतंय का? पुट एम ची व्हॅल्यू काय होती? वाय बाय एक्स. मग एम च्या जागी वाय बाय एक्स पुट केला. पुढे घेतलं -2 कोसेक अल्फा, एकदा प्लस घेतला 2 कॉट अल्फा, राईट. आणि डिवाइडला किती आला? 2 आले व्हॅल्यू, राईट. एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस. तर प्लसला सॉल्व्ह करू आधी आणि इकडे मायनस घेऊ. 2 न मल्टिप्लाय केलं 2y आला इक्वल टू हे -2 कोसेक अल्फा प्लस 2 कॉट अल्फा इंटू काय घ्यायचं? एक्स घ्यायचं, राईट. अशा टाईपमध्ये. मग आता आपल्याला काय करायचं? एक्स वाली टर्म पॉझिटिव्ह ठेवायची असेल तशीच ठेवावं लागेल ना. वाय वाली टर्म पलीकडे पाठवा. म्हणजे -2 कोसेक अल्फा प्लस 2 कॉट अल्फा, राईट, इंटू एक्स आणि मायनस किती आला? 2y इक्वल टू 0. हे एक इक्वेशन भेटलं आपल्याला. पण एक्स वायच्या फॉर्म मध्ये आहे ना इक्वेशन. दुसरं इक्वेशन कसं भेटणार आहे? वाय बाय एक्स इक्वल टू -2 कोसेक अल्फा, इथं -2 काय घ्यायचं? कॉट अल्फा, राईट आहे. च मुलांना सांगा एक्स न मल्टिप्लाय केलं, वाय इक्वल टू मायनस कॉमन घेतला मी त्याच्यामध्ये 2 कोसेक अल्फा प्लस 2 कॉट अल्फा इंटू एक्स झाला. तर ही टर्म डावीकडे पाठवलं प्लस होणार ना. हा जो मायनस आहे तुमचा, हा काय होणार? इकडे आलो प्लस, इथलचं मायनस. यस. हा डिवाइड मधलं 2 लिहायचं आपल्याला, ठीक आहे. तर याला जर डावीकडे शिफ्ट केलं मुलांना, इथं डिवाइड बाय 2 घ्यायचं आपल्याला, इकडे पण डिवाइड बाय काय असणार आहे? 2. आता 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं 2y झाला आणि एक्स इकडे आल्यावर काय बनलं रे? पॉझिटिव्ह 2 कोसेक अल्फा प्लस 2 कॉट अल्फा इंटू काय येणार? एक्स इक्वल टू काय असणार आहे? 0. तर अशा टाईपमध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज भेटतात मुला. -2 कोसेक अल्फा प्लस 2 कॉट अल्फा इंटू एक्स मायनस 2y. सर बघा लिहून घ्या. याचे फॅक्टरायझेशन करायचे. डायरेक्ट फॅक्टर होते का? नाही. कुठला फॉर्म काय यूज करायचं आपल्याला? क्वाड्रेटिक इक्वेशन. काय यूज करायचंय? क्वाड्रेटिक इक्वेशन. तर ट्राय करा. सर बघा रे मुलांनो, तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे थोडं समजून घेऊ आपण. तर या ठिकाणी मुलांनो, जर लाईन ओरिजिन मधून पास करत असेल तर याचं कंबाईन इक्वेशन काय असतं सांगायचं. लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू m ऑन x. बरोबर आहे. कुठली लाईन ओरिजिन मधून पास करत असेल इथं y इक्वल टू mx फॉर्म्युला असतो ना आपला. लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन काय असतो? y इक्वल टू
mx, दुसरा सांगा y इक्वल टू m2x आला. करेक्ट आहे. आता अजून एक सांगा रे मला, जर आपल्या टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? ax चा स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. आठवतंय का? कालच घेतलं होतं आपण, परवा पण घेतलेलं आहे. मग याच्यामध्ये सांगा h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 लाईन्स आर कोइन्सिडंट, greater than 0 lines are distinct, less than 0 line does not represent a pair of lines, a plus b equal to 0 lines are perpendicular. हेच घेतलं होतं ना आपण, आठवतंय सर्वांना. पुन्हा tan थीटाचा फॉर्म्युला पण घेतला होता. tan थीटा काय होता आपला? अँगल बिटवीन टू लाईन घेतलं होतं ना, थीटा. आठवतंय? सांगा tan थीटा इक्वल टू काय आलता? 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय a प्लस b. राईट, सॉल्व्ह केलं हेच भेटलं होतं ना आपल्याला. तर मुलांना हे सगळं ह्या लाईनच्या रिलेटेड होतं. बट आता काय डिस्कस करायचं आपल्याला ते थोडं बघू आपण. याला आपण कालच डिस्कस केलेलं आहे. तर कुठल्याही टू लाईन जर ओरिजिन मधून पास करत असतील आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन ए एच आणि बीच्या फॉर्म मध्ये हे असतं, राईट आहे. बट टू लाईन ओरिजिन मधून पास करतात. आता हिथं इक्वेशन कसं असतात? हिथं इक्वेशन असतात तुमची a1x प्लस b1y इक्वल टू 0. दुसरं इक्वेशन कसं असतं आपलं? a2x, राईट, या लाईनचं घेऊ आपण, a2x प्लस b2y इक्वल टू 0. करेक्ट आहे. या टाईपचे इक्वेशन असतील तर त्याचं हे कंबाईन इक्वेशन असतं. बट मुलांनो, जर आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन हे जर स्लोपच्या फॉर्म मध्ये असेल, कशाच्या? स्लोपच्या फॉर्म मध्ये, त्याचं कंबाईन इक्वेशन कसं असतं ते बघा. समजून घ्या बरं का, पुढचा क्वेश्चन याच्यावरच आहे. तर मुलांनो सांगा, पहिलं लाईनचं इक्वेशन कसं बनतं रे? y इक्वल टू m1x. याला मी असं लिहू शकतो का? m1x मायनस y इक्वल टू 0. काय प्रॉब्लेम आहे का? दुसरं लाईनचं इक्वेशन कसं आहे सांगा इथे? y इक्वल टू m2x. याला मी असं लिहू शकतो, m2x मायनस y इक्वल टू 0. त्याचं कंबाईन इक्वेशन काढायचं. काय करायचंय? कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन कसं येणार? m1x मायनस y आणि ते m2x मायनस y इक्वल टू 0. कंबाईन इक्वेशन हेच असतं ना, दोन लाईनच्या इक्वेशनचं काय करायचं आपल्याला? प्रोडक्ट करायचंय. आता सांगा बरं, पहिल्या लाईनच्या फर्स्ट लाईनच्या फर्स्ट टर्मनं काय करायचं? सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. काय बनणार? m1 इंटू m2 इंटू एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे. पुन्हा सांगा m1 इंटू एक्स वाय. बरोबर आहे. तिथला m1 इंटू एक्स आणि वायचा प्रोडक्ट किती आला? m1 एक्स वाय. पुढे आता मायनस वाय ना याला मल्टिप्लाय करायचं. मायनस किती आला मग सांगा इथं? मायनस m2 एक्स वाय. करेक्ट आहे. पण वाय न m2 एक्स ला जर मल्टिप्लाय केलं काय बनणार आहे? मायनस m2 एक्स वाय. आणि मायनस मायनस किती आला? हा वाय स्क्वेअर इक्वल टू 0. करेक्ट आहे मुलांना, हे समजलंय का? आता काय करणार? ह्याला कसं लिहिणार सांगा? या ठिकाणी मायनस मायनस काय बनणार? हा प्लस बनणार ना. मग आता व्हॅल्यू किती येणार आपली? वायचा स्क्वेअर. याच्यामध्ये कॉमन टर्म सांगा रे. मिडल टर्म मध्ये कॉमन टर्म्स कुठली? मिडल टर्म मध्ये कॉमन काय आहे? मिडल टर्म मध्ये कॉमन काय? एक्स वाय. काय? एक्स वाय. मग आता येथून जर आपण मायनस आणि एक्स वाय कॉमन घेतला तर शिल्लक कोण राहणार? m1 प्लस m2. पहा, मायनस एक्स वाय जर कॉमन घेतला तर आपल्याला शिल्लक किती राहिला? m1 प्लस m2 आणि प्लस किती आली व्हॅल्यू? m1 m2 इंटू एक्सचा स्क्वेअर इक्वल टू 0. तर हे आपलं कंबाईन इक्वेशन असतं. कुठल्या फॉर्म मध्ये रे? स्लोपच्या फॉर्म मध्ये. कुठल्या फॉर्म मध्ये? स्लोपच्या फॉर्म मध्ये. तर क्लिअर आहे? काय काय सांगितलं एकदा एक्सप्लेन करतो मुलांना. जर आपली लाईन ओरिजिन मधून पास करत असेल आणि त्या लाईनचे इक्वेशन ए बीच्या फॉर्म मध्ये असतील, त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. करेक्ट आहे. आणि जर आपली लाईन ओरिजिन मधूनच पास करते बट त्यांचं इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये? स्लोपच्या फॉर्म मध्ये. मग याच्यापासून इक्वेशन कसा बनला? m1x मायनस वाय इक्वल टू 0. याच्यापासून कसा बनला? m2x मायनस वाय इक्वल टू काय आला? 0 आली व्हॅल्यू. राईट. पुढच्या केसमध्ये ह्या दोन लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचंय. फर्स्ट आणि सेकंड लाईनचं प्रोडक्ट करायचं आपल्याला. प्रोडक्ट करत असताना रूल कसा लक्षात ठेवायचा? फर्स्ट टर्म पूर्ण सेकंड लाईनच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. m1 m2 x इंटू एक्स किती आला? एक्स स्क्वेअर आली व्हॅल्यू. पुन्हा m1 x इंटू काय घ्यायचं? y किती येणार आहे? दॅट इज m1 x y आली व्हॅल्यू. पुन्हा मायनस वाय न m2 x ला मल्टिप्लाय केलं तर मायनस वाय m2 x आली व्हॅल्यू. मायनस वाय m2 x. करेक्ट आहे. आणि पुन्हा हा मायनस मायनस कसा बनला? प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 आली व्हॅल्यू. पुढे आपण मिडल टू टर्म्स मधून हा मायनस मायनस आणि एक्स वाय कॉमन घेतला तर शिल्लक राहिला m1 प्लस m2. आणि या ठिकाणी किती शिल्लक राहतोय? m1 m2 इंटू एक्स स्क्वेअर. तर हा आधी लिहिला, हे मिडल आणि हे. या टाईपचं आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी भेटून गेलं मुलांना. कुठल्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे सांगा? हे स्लोपच्या फॉर्म मध्ये. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन इन द फॉर्म ऑफ
स्लोप. आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी, ठीक आहे, बोर्डकडे लक्ष द्या आता. तर मुलांना आता पुढचा कन्सेप्ट असा आहे की बघा, या ठिकाणी समजून घ्या, ही एक लाईन आहे ज्याचं इक्वेशन आहे मुलांना y इक्वल टू एम ऑन एक्स. तर याला एक परपेंडिक्युलर लाईन काढली, या टाईपची लाईन परपेंडिक्युलर काढली, पण पास कुठून होते रे? ओरिजिन मधून. कुठून पास होणार आहे? ओरिजिन मधून. मला सांगा ह्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे? या लाईनचा स्लोप जर m1 असेल, याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय असतो? -1/m1. काय असतो स्लोप? -1/m1. समजलं ना? 1/2 असेल तर काय करायचं? -2 असतं. p/q जर असेल एका लाईनचा स्लोप, त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय सांगितलं होतं मी? p/q चा उलट काय बनतं? q/p. आणि साइन काय होणार आहे? चेंज. तसं मला सांगा, या लाईनचा स्लोप जर m1 असेल, याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप किती येतो? -1/m1. मग इथं इक्वेशन कसं बनणार? y इक्वल टू -1/m1 इंटू काय येते व्हॅल्यू? x येते. याचं इक्वेशन कसं बनलं ह्या परपेंडिक्युलर असणार लाईनचं? दॅट इज m1y इक्वल टू -x. बरोबर आहे. x ला इकडे जर शिफ्ट केलं तर x प्लस किती बनला? m1y. राईट आहे. दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन किती आलं मुलांना? x प्लस m1y. समजतंय कुठल्या लाईनचं इक्वेशन आहे? रेड कलरचं. रेड कलरची लाईन काय आहे आपली? परपेंडिक्युलर आहे. कुणाला? या y इक्वल टू m ऑन x ला. y इक्वल टू m ऑन x ला. क्लिअर आहे पर्यंत? आता पुढची प्रोसेस काय करायची आपल्याला? दुसरी एक लाईन घ्यायची मुलांना, बया टाईपची एक लाईन आहे, राईट. अशा टाईप मध्ये ड्रॉ केली मुलांना, इथून पास करते ही लाईन, राईट. ह्या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू m2x. y इक्वल टू किती? m2x आहे. याला पण एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आपल्याला. याला पण दुसरी एक रेड लाईन काढतो मुलांना. याला पण एक परपेंडिक्युलर लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केली अशा टाईप मध्ये. तर मुलांना सांगा, हा जो ग्रीन लाईन आहे, ग्रीन लाईनचा स्लोप किती येतो रे? m2 आहे. ग्रीन लाईनचा स्लोप किती? m2. मग m2 ला परपेंडिक्युलर असणाऱ्या दुसऱ्या रेड लाईनचा स्लोप काय येणार? इथं सांगा मला. या ठिकाणी पहा, पहिली ही लाईन होती, याला परपेंडिक्युलर कोण होता रे? हा होता, राईट. या टाईप मध्ये ह्या लाईनचा स्लोप m1 असेल, या लाईनचा स्लोप किती? त्याला -1/m1. त्याप्रमाणे आपण इक्वेशन काढलं. तसं आता सांगा, या लाईनचा स्लोप y इक्वल टू m2x आहे. याला परपेंडिक्युलर आहे का नाही? ही लाईन आहे. या लाईनचा स्लोप काय येतो? या लाईनचा स्लोप सांगा. याला परपेंडिक्युलर कोण आहे? ही लाईन आहे मुलांना. याला वाटलं तर L1 घेऊ, हा L2. L2 परपेंडिक्युलर कोणाला आहे? ग्रीन लाईनला. L2 चा स्लोप काय असणार? सांगा ना. L2 चा स्लोप किती येणार आहे? ग्रीन लाईनचा स्लोप किती? m2 आहे. ग्रीन लाईनचा स्लोप किती? m2. मग m2 ला त्या ग्रीन लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप किती येतो? -1/, बरोबर आहे, -1/m2. इक्वेशन कसं असतं आपलं? इक्वेशन कसं असतं मुलांना? इक्वेशन असतं ना y इक्वल टू स्लोप इंटू x. स्लोप किती आला आपला? -1/m2 इंटू x आली. प्रोडक्ट करा. m2y इक्वल टू किती आला? -x. म्हणजे x प्लस किती आला? m2y इक्वल टू 0. हे कशाचं इक्वेशन आलं आपलं? सेकंड लाईन्स. कशाचं इक्वेशन आहे? सेकंड लाईन्स. तर इकडे आपले फर्स्ट लाईनचं इक्वेशन काय काढलं रे आपण इथून? दिलेल्या दोन लाईन ओरिजिन मधून पास करतात, ब्लॅक आणि ग्रीन. त्यांना परपेंडिक्युलर असणार लाईनचं काय करायचं आपल्याला? कंबाईन इक्वेशन काढायचं. समजतंय का? दोन्ही मधलं डिफरन्स समजलाय का? इथं कसं होतं? फक्त ओरिजिन मधून पास करत होत्या. इथं काय होतं? फक्त दोन लाईन ओरिजिन मधून पास करत होता. यांचे दोन इक्वेशन बनवले आपण आणि त्याचं कंबाईन इक्वेशन काढलं होतं. क्लिअर आहे? याला सॉल्व्ह केलं ना आपण खाली. याचं कंबाईन इक्वेशन किती आलं मुलांना आपल्याला? सांगा. दॅट इज y² मायनस m1 प्लस m2 इंटू xy आणि प्लस m1 m2 इंटू x². हे कशाचं कंबाईन इक्वेशन आहे? ज्या लाईन ओरिजिन मधून पास करतात यांना पॅरलल वगैरे म्हटलंय का? यांना पॅरलल वगैरे म्हटलंय का? नाही. पण या इकडची जी कंडिशन घेतली मी, कुठली? या ठिकाणी मुलांना, या ठिकाणी काय सांगितलंय? ब्ल्यू आणि ग्रीन, सॉरी ब्लॅक आणि ग्रीन ह्या जी दोन लाईन आहेत, याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं. त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन काढायचं. त्यासाठी काय करायचं? याचा स्लोप m1 असतो, याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप -1/m1 घेऊन याला सॉल्व्ह केलं. इक्वेशन किती आलं आपलं? याचं इक्वेशन भेटलं होतं x प्लस m1y इक्वल टू 0. सिमिलरली ग्रीन लाईनचा स्लोप काय होता? m2. त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय बनणार? -1/m2 बनणार. बस आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू आणि त्याचं पण एक इक्वेशन काढलं. बस आता ह्या टू लाईनच्या इक्वेशनचं प्रोडक्ट करायचं.
दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं. कसं येणार सांगा रे, सांगा या ठिकाणी काय घ्यायची व्हॅल्यू आपल्याला. पहिल्या लाईनचं इक्वेशन एक्स प्लस किती आला m1y, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन एक्स प्लस m2y इक्वल टू 0. चला प्रोडक्ट सांगा आता इथे. एक्स न मल्टिप्लाय केलं किती आला एक्स स्क्वेअर प्लस किती आला m2xy प्लस किती आला m1xy आणि प्लस किती आला मुलांना m1 इंटू m2 इंटू वाय स्क्वेअर. म्हणजे काय भेटली रे व्हॅल्यू आपल्याला, इथं भेटला y घेऊ आधी m1 इंटू m2 इंटू वायचा स्क्वेअर, मिडलचं साईन प्लस झालं ना, एक्स वाय जर इथं कॉमन घेतला, इथला एक्स वाय कॉमन घेतल्यावर काय शिल्लक राहतो m1 प्लस m2 राईट आहे, आणि प्लस किती आला एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. या टाईपमध्ये व्हॅल्यू भेटली. ते दोन्ही लक्षात ठेवायचं आपल्याला, दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवायचे. कसे ठेवायचे सांगतो मी. बघा रे, सगळ्यात महत्वाचं मुलांना की आपल्याला दोन लाईन ओरिजिन मधून पास होत असतील ते इक्वेशन काय लक्षात ठेवायचं, वाय स्क्वेअर, इथं कोएफिशियंट आहे वाय स्क्वेअरला 1 आहे, किती 1, वाय स्क्वेअर मायनस सम ऑफ द स्लोप, हे काय सम ऑफ द स्लोप इंटू एक्स वाय प्लस प्रोडक्ट ऑफ द स्लोप इंटू एक्स स्क्वेअर. आता इथं काय चेंज होतं बघा रे, हा जो प्रोडक्ट वाला पार्ट कुठे गेला वाय ला गेला, प्रोडक्ट वाला पार्ट कुठे गेला आपला वाय स्क्वेअर ला गेला, राईट. मिडल टर्मचं काय झालं साइन चेंज झालं, मायनसचं काय झालं हा प्लस, बाकी सेमच आहे ना. आणि मला सांगा इथं जर एक्स वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती होता रे 1 होता ना, तो कुठे गेला आपला एक्स ला गेला, कुठे गेला एक्स ला गेला, राईट आहे. बघा काय कन्सेप्ट आहे बघा. हे कसं आहे ओरिजिन मधून पास होणाऱ्या टू लाईनचं इक्वेशन, आणि हे कसं आहे तुमचं ओरिजिन मधून पास होणाऱ्या टू लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईनचं आणि ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं काय कंबाईन इक्वेशन आहे. मग आता आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आणि परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन्स. दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं असते, राईट. या टाईपचा क्वेश्चन असतो. इथं शॉर्टकट थोडं लक्षात ठेवा. तर बघा इथं मी लिहितो मी 5x चा स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y चा स्क्वेअर इक्वल टू 0. हे कसं आहे तुमचं ओरिजिन मधून पास होणाऱ्या टू लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. काय आहे ओरिजिन मधून पास होणाऱ्या टू लाईनचं कंबाईन इक्वेशन. बट आपल्याला काय विचारलंय की ह्या लाईनला, ह्या टू लाईनला, समजा ही फर्स्ट लाईन आहे मुलांना, याला एक परपेंडिक्युलर काढला आपण, परपेंडिक्युलरला कलर चेंज करू आपण, हाय राईट, या टाईपचा एक परपेंडिक्युलर काढला. ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणारा लाईनचं कंबाईन इक्वेशन काढायचं. ही लाईन L1 राईट, ही समजा दिलेली लाईन P1 घेतली. समजा दुसरी एक लाईन आहे, ही लाईन आहे, ह्याला P2 घेतलं आणि P2 ला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन काढायचं आपल्याला. P2 ला परपेंडिक्युलर आहे बघा, या टाईपची एक लाईन काढू आपण जे की P2 ला परपेंडिक्युलर आहे, राईट आहे. याला L2 घेतलं. तर क्लिअर आहे मुलांनो. डायग्राम मध्ये अजून एकदा एक्सप्लेन करतोय की आपल्याला ह्या जी लाईन आहेत ह्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन काय हे आहे, याला परपेंडिक्युलर ह्यात ऑलरेडी P1 P2 इथं काढलाय, P1 P2 आपण या ठिकाणी काढलं, लक्ष द्या रे. हा P1 P2 आहे, याला परपेंडिक्युलर असणार, जसं P1 ला कोण परपेंडिक्युलर L1 आणि P2 ला परपेंडिक्युलर कोण आहे L2. ह्या दोन लाईनचं काय घ्यायचं आपल्याला कंबाईन इक्वेशन. क्लिअर आहे, परपेंडिक्युलर असणार लाईनचं कंबाईन इक्वेशन. आता डायरेक्ट कसं लक्षात ठेवायचं बघा, शॉर्टकट ह्याचं. मुलांना मला सांगा वरच्या केसमध्ये काय केलं तरी आपण एक्स आणि वायचे कोएफिशियंट चेंज केलते, बरोबर आहे. इथं पण सेम प्रोसेस करायची. एक्स इथं वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती सांगा, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती 2, मग इथं घ्यायचा 2x चा स्क्वेअर, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट एक्स ला देऊन टाकायचा. मिडल साइन कसं रे प्लस आहे का मायनस आहे, प्लस, प्लस असेल तिथं मायनस घ्यायचं, 3xy आली व्हॅल्यू. आणि मला सांगा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती 5, मग इथं काय घ्यायचं प्लस 5y चा स्क्वेअर इक्वल टू 0. सॉल्व्ह करत बसायची गरज नाही, डायरेक्ट सांगू शकता. म्हणजे आपल्याकडे असे जर कन्सेप्ट असेल ax चा स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by चा स्क्वेअर इक्वल टू 0. ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं, ह्या लाईनला परपेंडिक्युलर असणार लाईन आणि ओरिजिन मधून जर पास होत असतील त्यांचं कंबाईन इक्वेशन घ्यायचं, bx चा स्क्वेअर मायनस 2hxy आणि प्लस ay चा स्क्वेअर इक्वल टू 0. असं बघ, सोपं आहे.
अशा टाईपमध्ये. ठीक आहे, प्रोसेस समजली का? राईट. आता इथं लक्षात काय ठेवायचं बघा, की आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन दिले जातील बोर्डसाठी आणि सांगितलं जाईल ह्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन काढायचं. ठीक आहे, आपण क्वेश्चन तो लिहून घेणार आहे. तर आता हे थोडं समजलंय का सांगा मला, म्हणजे कारण हे समजण्यासाठी एक्सप्लेन केलंय मी. हे कुठं लिहायचं नाही तुम्हाला. ही सगळी गोष्ट कशासाठी एक्सप्लेन केली? समजण्यासाठी. पहिला कन्सेप्ट सांगा बरं. हे काय, दोन लाईन जर ओरिजिन मधून पास होत असतील त्यांचं कंबाईन इक्वेशन कसं असतं? स्लोपच्या फॉर्म मध्ये. बरोबर आहे. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन बनवलं याच्यापासून, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन याच्यापासून बनवलं, दोघांचा प्रोडक्ट केला. किती आला मुलांना सांगा? हे पाठ करायचं. वाय स्क्वेअर इक्वल वाय स्क्वेअर मायनस सम ऑफ द स्लोप इंटू एक्स वाय आणि प्लस प्रोडक्ट ऑफ द स्लोप इंटू एक्स स्क्वेअर. आणि समजा आता ह्याच दोन लाईनला, ह्याच टू लाईनला मुलांना परपेंडिक्युलर टू लाईन जर असतील आणि त्यांचं जर कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर काय भेटणार आपल्याला? एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे काय करायचे? कोएफिशिएंट चेंज करायचे असतात. आणि ती व्हॅल्यू किती भेटते? प्रोडक्ट ऑफ द स्लोप इंटू वाय स्क्वेअर, मिडलचं साइन चेंज झालं, मायनसचं प्लस झालं, बाकी टर्म ॲज इट इज. आणि इकडे काय करायचं? एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय घ्यायचा? 1. याच्यामध्ये कुणाचा कोएफिशिएंट 1 आहे? वाय स्क्वेअरचा. आणि एक्स स्क्वेअरच्या कोएफिशिएंटला कोण आहे? प्रोडक्ट ऑफ द स्लोप. बरोबर आहे. सोपं आहे, लक्षात ठेवायला काय अवघड आहे का रे? वाय स्क्वेअर घ्यायचा, मायनस मध्ये तर कंपल्सरी सम ऑफ द स्लोप आहे इंटू एक्स वाय. आणि इकडे काय घ्यायचंय? प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 m2 इंटू काय घ्यायचं? एक्सचा स्क्वेअर. राईट. यालाच परपेंडिक्युलर असणार लाईनचं काय घेणार? फक्त आपण काय करणार सांगा? प्रोडक्ट ऑफ द स्लोप चेंज करायचं. एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट किती आपला? m1 m2 इंटू वाय स्क्वेअर करायचं, मिडलला प्लस घ्यायचंय. आणि बाकी तर सेमच आहे ना, m1 प्लस m2 इंटू एक्स वाय आणि प्लस किती येणार इथं? एक्सचा स्क्वेअर इक्वल टू 0. या टाईपमध्ये समजतंय? दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन या टाईपमध्ये. मुलांना आता हे समजलं असेल तर एकदा सांगा, जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील आणि स्लोपच्या फॉर्म मध्ये इक्वेशन असेल, त्याचं कंबाईन इक्वेशन काय लिहिलं आपण? आठवा आता, वाय स्क्वेअर मायनस पहा m1 प्लस, बघून नका सांगू, m1 प्लस m2 इंटू एक्स वाय घ्यायचं आणि प्लस प्रोडक्ट घ्यायचं m1 इंटू m2 इंटू काय घ्यायचं? एक्स स्क्वेअर. आणि ह्याला परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन सांगा. आधी काय घ्यायचं? आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट चेंज करायचा ना, m1 m2 इंटू वाय स्क्वेअर, मिडलचं साइन प्लस m1 प्लस m2 इंटू काय आला? एक्स वाय आणि प्लस काय घ्यायचं आता इथं? एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. काय चेंज केलं रे आपण? एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोएफिशिएंट इंटरचेंज केले आणि मिडलचं साइन चेंज केलं. म्हणजे इथं जर आपल्याकडे असं असेल 10x चा स्क्वेअर प्लस 5xy आणि प्लस 7y चा स्क्वेअर इक्वल टू 0 असेल तर याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन काय घेणार? 7x स्क्वेअर मध्ये मायनस 5xy आणि प्लस 10y स्क्वेअर इक्वल टू 0. सोपं आहे नाही? तर हे समजलं का? डायग्राम समजली का पण याची? हे कसं होतं? ओरिजिन मधून पास होत होत्या आणि ही डायग्राम कशी? ओरिजिन मधून पास होणाऱ्या आणि त्यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन. असं सीन आहे हा. ठीक आहे ना? ते मोदीजी म्हणतात ना, वा क्या सीन आहे, तर असं सीन आहे. समजलं? कुणाला इंटरचेंज करायचं? एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे कोएफिशिएंट इंटरचेंज करायचे आणि मिडल टर्मचं साइन चेंज करायचं. आता हे थोडं जर समजलं असेल आपल्याला तर मुलांना आता आपण क्वेश्चन कडे जाऊ आणि तुम्ही आन्सर सांगायचंय. काय क्वेश्चन वाचा आता. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन passing through the origin and perpendicular to the lines represented by the following equation. हेच आहे ना, परपेंडिक्युलर वालाच विचारलंय ना. म्हणजे मुलांनो बघा रे, आपल्याला जे इक्वेशन दिलेत, समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, P1 लाईन आहे, P2 लाईन आहे, याचं हे कंबाईन इक्वेशन आहे. समजलं का? या दोन लाईनचं स्लोप फॉर्मचं हे कसं आहे? कंबाईन इक्वेशन आहे. मग याला परपेंडिक्युलर असणार आहे. जसे अशा दोन लाईन काढल्या आपण, इकडे एक काढली, इकडे एक काढली. ठीक आहे, एक इथं परपेंडिक्युलर, एक इथं घेतली. याला परपेंडिक्युलर असणाऱ्या L1 L2 चं काय करायचं आपल्याला? कंबाईन इक्वेशन विचारलंय. सांगू शकता ना काय करायचं रे मुलांना? अशा टाईपचं जर फॉर्मॅट असेल तर एक्स वाय चे कोएफिशिएंट काय करायचे? इंटरचेंज. मग आन्सर किती येणार तुमचं? 3x चा स्क्वेअर, मिडलचं साइन चेंज केलं, प्लस 8xy आणि प्लस. चालेल, सोपं आहे का नाही मुलांना? झालं एवढं. म्हणजे सीईटीला असंच करायचं आपल्याला. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, सीईटी असेल, जेई असेल, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आपल्याला याच टाईपमध्ये सॉल्व्ह करायचंय. तिथं आपल्याला पेन अँड पेपर यूज करायची गरज नाहीये मुलांना. सर क्वेश्चन लिहून घ्या आणि एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तर डायरेक्ट मी सांगितलं कसं सॉल्व्ह करायचंय. राईट, शॉर्टकट पण बघू आणि डायरेक्टली त्याला प्रोसेस कशी करायची
बोर्ड साठी तर असं लिहिल्यावर मार्क भेटणार नाही ना आपल्याला, 1 मार्क भेटेल फक्त. 3 मार्कचं डेरिव्हेशन असणार आहे. क्वेश्चन लिहून घ्या. मुलांनो आपण ह्याचं बघू आता डेरिव्हेशन कसं आहे ते. क्वेश्चन एकदा सांगा. 5x² मायनस, बघा रे मुलांनो, 5x² मायनस 8xy प्लस किती 3y² इक्वल टू 0. तर ही लाईन कशी, ओरिजिन मधून पास होणाऱ्या 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. आणि त्या 2 लाईनला दुसऱ्या जे 2 परपेंडिक्युलर लाईन असणार आहेत त्याचं कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर मुलांना बघा या ठिकाणी काय करायचं, याला कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. तर या ठिकाणी याच्या बरोबर कम्पेअर करायचं. इथून आपल्याला a ची व्हॅल्यू येणार 5, 2h ची व्हॅल्यू येणार -8 आणि b ची व्हॅल्यू येते 3 येते. अशा टाइप मध्ये a, 2h आणि b असे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मुलांना या ठिकाणी भेटत आहेत. करेक्ट आहे इथपर्यंत. इथून h ची व्हॅल्यू किती आली, -4 आली. आता मला सांगायचंय आपलं जे इक्वेशन होतं रे, बरोबर आहे, परपेंडिक्युलर वाला, आठवतंय का? त्या इक्वेशन मध्ये सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप होता ना. इथं पण सांगा बरं, सम ऑफ द स्लोप m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काय असते, -2h/b, बरोबर आहे. इथं मला सांगा 2h ची व्हॅल्यू किती, -8 आहे ना, -8 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू किती मुलांना 3, म्हणजे हे किती भेटणार आहे आपल्याला, 8 डिवाइड बाय 3 भेटला. प्रोडक्ट ऑफ द स्लोप सांगा, m1 इंटू m2 इक्वल टू काय असतो, a डिवाइड बाय b. a ची व्हॅल्यू किती आपली 5 आणि b ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. मग आता काय करायचं, खाली इथं लिहून टाकायचं. आता इक्वेशन ऑफ द लाईन perpendicular to the given lines, combine equation of the lines, combine equation of line perpendicular to given lines and passing through the origin, passing through the origin, passing through the origin. क्लिअर इथपर्यंत. दिलेल्या लाईनला परपेंडिक्युलर आणि ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय होतं रे, आपण इथं डेरिव्हेशन करून काढलं होतं मुलांना, आठवतंय तुम्हाला या ठिकाणी. यस, किती आलं आपलं सांगा मुलांना. याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन काय घ्यायचं होतं, हे कुठलं होतं रे, ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन. आणि हे काय होतं, त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं इक्वेशन. कसं लक्षात ठेवायचं, m1 m2 y² प्लस सम ऑफ द स्लोप इंटू xy प्लस x². सांगा इथं काय काय येणार सांगा मुलांना. दॅट इज m1 इंटू m2 इंटू y² प्लस m1 इंटू m2, सॉरी m1 प्लस ना, m1 प्लस m2 इंटू xy आणि इथं काय घ्यायचं रे, प्लस x². असं जाईल मुलांना, इक्वल टू 0. आता सांगा बरं, प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आला आपला, 5/3 आला ना. बघा ना इथं m1 m2 किती भेटलाय, 5/3. लिहून टाकायचं 5 डिवाइड बाय 3 इंटू y² प्लस m1 प्लस m2 किती आलाय, 8/3. लिहून टाकायचं मुलांना 8 डिवाइड बाय 3 आणि इंटू किती आला, xy आणि प्लस किती आला हा x² इक्वल टू 0. सगळ्याला मला 3 न मल्टिप्लाय करायचं. सगळ्या टर्मला 3 न जर मल्टिप्लाय केलं किती राहणार, 5y² प्लस 8xy आणि प्लस किती आला इथं 3x² इक्वल टू 0. आणि हेच आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. बघा ना, ओरिजिनल क्वेश्चन बघा काय केलं आपण, x² चा कोएफिशियंट 5 आहे, y² चा कोएफिशियंट किती 3. इथं चेंज केला ना, 3 आणि 5 ला इंटरचेंज केलं आणि मिडल साइनला मायनस होता तर काय बनला, प्लस बनला. तर लिहून टाकाय. अशा टाइप मध्ये आपल्याला ह्याला सॉल्व्ह करायचं. तर तुम्हाला कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा वाला परपेंडिक्युलर लाईनचं कंबाईन इक्वेशनचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांना. ठीक आहे, पहिलं प्रॉपर लिहून घ्या, टाइम लागू द्या, महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, या लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे 2 लाईनचं आपल्याला कंबाईन इक्वेशन त्या ठिकाणी काढायचं होतं. चला आता बघा रे, एकदा सांगा मला, ह्या प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्या, त्याला आपण थोडं रिवाइज करू.
जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील, राईट, आणि त्या लाईनचं इक्वेशन हे स्लोपच्या फॉर्म मध्ये असेल, तर त्याचं कंबाईन इक्वेशन काय भेटतं? वाय स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू एक्स वाय प्लस m1 m2 इंटू एक्सचा स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत? आणि त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचं कंबाईन इक्वेशन काय घ्यायचं? एक तर मध्ये काय असणार आहे? प्लस असणार आहे. मध्ये काय घ्यायचं आहे? प्लस. हे चेंज आहे काही? मिडल टर्म तर फिक्स आहे तुमची. चेंज काय करायचं तुम्हाला? फक्त आता इथं वाय स्क्वेअर एकटा असतो, तर वाय स्क्वेअरला काय घ्यायचं? m1 m2 वाय स्क्वेअर. आणि इथं एक्स स्क्वेअर कसा आहे तुमचा? m1 m2 कुठे गेला? वायला. इथं वायचा कोएफिशियंट 1 होता, तो ह्याला देऊन टाकायचा. कुठलं तरी एक लक्षात ठेवा, दुसरं तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहील. बरोबर आहे? वाय स्क्वेअर आणि इकडं एक्स स्क्वेअर. आता चला बरं प्रॅक्टिस करू याची. लक्षात राहते का बघा तुमच्या? सांगा बरं, ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन वाय स्क्वेअर एकटाच ठेवायचं, मध्ये मायनस घ्यायचंय m1 प्लस m2 इंटू एक्स वाय, आणि आता एक्स स्क्वेअरला m1 m2 घ्यायचं, m1 m2 एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे? हे कसं रे? ओरिजिन मधून पास होणाऱ्या टू लाईनचं कंबाईन इक्वेशन. आता ह्याला परपेंडिक्युलर, ह्या दोन लाईनला अशा दोन लाईन्स आपण परपेंडिक्युलर काढला, त्याचं कंबाईन इक्वेशन कसं भेटणार आपल्याला? दॅट इज, आधी काय घ्यायचं आता सांगा? इथं m1 m2 कुणाला जाणार आहे? वायला. m1 m2 इंटू वायचा स्क्वेअर, मिडलचा प्लस घ्यायचा, सम ऑफ द स्लोप इंटू एक्स वाय, आणि पुढे काय घ्यायचं? प्लस एक्स स्क्वेअर येणार. इथं काय येणार? एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. राईट आहे? मग आता हेच लॉजिक तुम्ही काय करा याच्यामध्ये. आता काय करा, हे लिहून घ्यायचं आपल्याला. राईट ऑन इथल्या नोटल्या खाली if line passes through the origin, if line passing through the origin, if line passing through the origin, if line passing through the origin and having slope m1 and m2, 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 then combine equation, then their combine equations, then their combine equations, then their combine equations, हे लिहून टाका डायरेक्ट. Then their combine equations, y चा स्क्वेअर मायनस m1 प्लस m2 इंटू एक्स वाय प्लस m1 m2 इंटू एक्स चा स्क्वेअर इक्वल टू 0. देन देअर कंबाईन इक्वेशन्स या टाइप मध्ये. झालं? देन देअर हे कंबाईन इक्वेशन झालं. ओरिजिन मधून पास होणाऱ्या आणि स्लोप असणाऱ्या m1 m2 स्लोप असणाऱ्या लाईनचं हे कंबाईन इक्वेशन खाली लिहा. आता if line passing through the origin, if line passing through the origin, if line passing through the origin and perpendicular to given lines, if line passing through the origin and perpendicular to the given lines, if line passing through the origin and perpendicular to the given lines, and perpendicular to the given lines, their combined equation is, their combined equation is, their combined equation is हे लिहून टाका हे वाला स्क्वेअर ब्रॅकेटला. आणि या टाइपचे एक डायग्राम काढा. रेड कलरच्या लाईनला L1 L2 नाव द्या आणि दुसऱ्याला P1 P2. कंबाईन इक्वेशन ऑफ P1 P2. P1 P2 हे कंबाईन इक्वेशन आहे. क्लिअर आहे? आणि L1 L2 कुठलं कंबाईन इक्वेशन आहे? हे वरचं कंबाईन इक्वेशन ऑफ L1 L2. Combine equation of L1 into L2, right?
या डायग्राम मधले जे L1 L2 आहे त्याचं कंबाईन इक्वेशन वरच आहे आणि खालचं कसं त्याला परपेंडिक्युलर असणार आहे P1 P2 चं कंबाईन इक्वेशन. कन्सेप्ट क्लिअर आहे का मुलांना? हा समजलं का आता? काय टेन्शन आहे का? दुसरा क्वेश्चन केला एक सॉल्व तुम्ही, किती आला आन्सर? डायरेक्ट केलं का फॉर्म्युला यूज केलं? हा, हे आपल्या मेथडनेच केलं ना. हा, व्हेरी गुड. हा हा, तो त्या क्वेश्चनला मॅच करत नाही ना. हा, तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नसेल मग तो एच स्क्वेअर मायनस ए बी ची कंडिशन सॅटिस्फाईड होत नसेल तिथे. चला झालंय. पण ॲज पर आपला फॉर्म्युला जो असेल लक्ष द्या इकडे, पण याच्यामध्ये चेंज होतंय का नाही? बा, जो आपण शॉर्टकट बनवलेला आहे तो या ठिकाणी मॅच होतोय का नाही? इथं मायनसचं काय केलं आपण? प्लस केलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगा वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट इंटरचेंज केले. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती? m1 m2 तो y ला दिला. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती? 1 कुणाला दिला? x ला दिलाय. म्हणजे 99% सगळ्याच क्वेश्चनला मॅच होणार आहे. आता त्या क्वेश्चनला का मॅच होत नाही? तुम्हाला ती कंडिशन चेक करावी लागेल. एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल 0 आहे का नाही? ते होत नाही म्हणतात, तरी बघू आपण सॉल्व्ह करणार आहेत तो क्वेश्चन. राईट ऑन मुलांना, घ्या लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन घ्या रे. 5x चा स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर. प्लस मायनस मध्ये काय मिस्टेक केली असेल किंवा होत पण नसेल असं काय असेल. एच स्क्वेअर मायनस ए बी तिथे सॅटिस्फाईड होतंय का? 2 चा स्क्वेअर 4 आला प्लस. हा ठीक आहे, बघू आपण. 5x चा स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करू रे, जे असेल ते. काय इक्वेशन आहे रे आपलं? 5x स्क्वेअर प्लस 2xy. हा, सांगा एकदा इक्वेशन सांगा मला. बा लक्ष द्या रे, लास्ट बेंच. 5x स्क्वेअर 2xy 3y स्क्वेअर इक्वल टू 0. कम्पेअर करा. कम्पेअर कशा बरोबर करायचं सांगा? एक्स स्क्वेअर प्लस 2xy बर ax चा स्क्वेअर प्लस 2h राहतं ना, प्लस by चा स्क्वेअर इक्वल टू 0. चला a ची व्हॅल्यू 5, 2h ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -3. चला लक्ष द्या मुलींनो, भांडणानंतर करा. काय असतं m1 प्लस m2 काय तो? -2h बाय b. तर -2h ची व्हॅल्यू किती? 2 आणि b ची व्हॅल्यू किती? -3. कॅन्सल होऊन किती आला? 2/3 आला. प्रोडक्ट ऑफ द स्लोप सांगा. a डिवाइड बाय b. a किती रे आपला? b ची व्हॅल्यू -3. तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यू भेटल्या ना. मग आता सांगा इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन्स. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. राईट, गिवन लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काय असतं? वाय स्क्वेअरला आपण काय घेतो तर आता m1 m2 इंटू वाय स्क्वेअर मध्ये काय घ्यायचं? प्लस m1 प्लस m2, बरोबर आहे, इंटू xy आणि प्लस काय घ्यायचं आहे? एक्स स्क्वेअर. फक्त एक्स स्क्वेअर आहे ना, इक्वल टू 0 चा व्हॅल्यू पुट करा. आता m1 m2 ची व्हॅल्यू किती? -5/3 इंटू वाय चा स्क्वेअर, बरोबर आहे. मध्ये प्लस सांगा आता. हा 2/3 इंटू एक्स वाय आली व्हॅल्यू, राईट. आणि प्लस किती आला? एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 आली व्हॅल्यू, राईट आहे इथपर्यंत. सो आता काय करायचं? सगळ्याला 3 ने मल्टिप्लाय करा. -5y चा स्क्वेअर प्लस किती आला? 2xy आणि प्लस किती आला? 3x चा स्क्वेअर इक्वल टू 0 आले व्हॅल्यू. अजून काय सिम्प्लिफाय करू शकतो का याच्यामध्ये? याला असं लिहू शकतो ना आपण, एक्स स्क्वेअर प्लस 2xy -5y स्क्वेअर इक्वल टू 0. राईट ऑन, लिहून घ्या.
करा, नोट डाऊन करा. तर एक्स वाय चे कोएफिशियंट इंटरचेंज झालेत, राईट. मिडलचं साइन चेंज झालं नाही. हा, इथं 3x² करा. कुठे? इकडे ना. आणि इथं काय घ्यायचंय? y². झालंय का? समजतंय का प्रोसेस कशी करायची? ठीक आहे, ही प्रोसेस समजली सगळ्यांना. चला पुढचं जाऊत मुलांना. आता खरंय बाकीच्यांनी सॉल्व्ह केलं बाळा. तू लिहायचं विचारतोय, बाकीच्यांनी सॉल्व्ह केला क्वेश्चन. घे लिहून घे. मी रिस्पॉन्स द्यायचा आता, पटपट पटपट सांगायचंय. तर पहिला कन्सेप्ट सांगा मुलांनो. टू लाईन जर ओरिजिन मधून पास होत असतील, टू लाईन जर ओरिजिन मधून पास करत असतील, दोघे जण लक्ष द्या, सगळेच राहू दे बाकीचं. बा टू लाईन जर ओरिजिन मधून पास करत असतील आणि यांचं इक्वेशन कशाच्या फॉर्म मध्ये असेल? a1x प्लस b1y इक्वल टू 0. म्हणजे स्लोप आहे का? नाही. a2x प्लस b2y इक्वल टू 0. याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? गेलं विसरून. ax² प्लस, ह्या इक्वेशनला काय म्हणायचं? होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असते व्हॅल्यू. पुढे बघा मुलांना, दुसरा कन्सेप्ट बघा. अशाच टाईप मध्ये टू लाईन ओरिजिन मधून पास करतात, ठीक आहे. आणि या लाईनचं स्लोप असतो y इक्वल टू m1x, याचा असतो y इक्वल टू m2x, राईट. याचं कंबाईन इक्वेशन काय आलं? y² मायनस, आताच घेतलंय, m1 प्लस m2 इंटू xy प्लस m1 इंटू m2 इंटू काय करायचं? x² इक्वल टू 0. दुसरा कन्सेप्ट क्लिअर आहे. तिसरा सांगा आता. थर्ड सांगायचं मुलांनो. याच्यामध्ये काय केलं आपण? टू लाईन पास केल्यात. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. याला परपेंडिक्युलर असणार आहे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, राईट. याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काय असतं सांगा आता. इंटरचेंज करून सांगा ना. m1 m2 y² प्लस m1 प्लस m2 xy आणि प्लस काय घेतलं आपण? x² इक्वल टू 0. आता किती सोपं रे मुलांनो. कुणी जर असं विचारलं तुम्हाला, पहा 3x² प्लस 10xy प्लस 5y² इक्वल टू 0, याला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं कंबाईन इक्वेशन काढा म्हटलं, तर तुम्ही आता ते कन्फ्युजन होतं ना तुमचं, प्लस मायनस येते का? डायरेक्ट काय करायचं? m1 प्लस m2 काढा. सोपं आहे सगळ्यात. किती येणार? -2h/b, बरोबर आहे. मग -2h, 2h ची व्हॅल्यू किती येते? -10/b किती आला? 5. म्हणजे आन्सर किती आला? -2. सम ऑफ द स्लोप किती आला? -2 आला ना. प्रोडक्ट ऑफ द स्लोप सांगा. m1 इंटू m2 काय असतो? a/b. a ची व्हॅल्यू किती? 3. b ची व्हॅल्यू किती? 5. मग इथं सबस्टिट्यूट करू शकतो ना. 3/5 हा आला. y² प्लस m1 m2 किती आलाय? -2xy आणि प्लस काय करायचं? x² इक्वल टू 0. चला आपला आन्सर. याला कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही आता? येस, कशाने मल्टिप्लाय करायचंय? 5 ने मल्टिप्लाय करा. मग आन्सर किती आलं तुमचं? 3y² मायनस 10xy आणि प्लस 5x² इक्वल टू 0. म्हणजे तो कन्फ्युजन निघून जाईल तुमचं, मध्ये प्लस येते का मायनस. सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोपच आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असतो मुलांना, राईट. सांगा बरं 4 कंडिशन सांगा. डिस्टिंग लाईन कधी असतात? डिस्टिंग लाईन h² मायनस ab कसा पाहिजे? ग्रेटर दॅन 0. कोइन्सिडेंट कधी असतात? इक्वल टू 0. त्याच्यानंतर पुढे सांगा. डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स कधी असते? h² मायनस ab लेस दॅन 0. त्याच्यानंतर पुढे सांगा. परपेंडिक्युलर कंडिशन काय असते? a प्लस b इक्वल टू 0. पुढे सांगा. टॅन थिटाचं काल घेतलं होतं मी. टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगायचं. स्लोपच्या फॉर्म मध्ये काय येतो? m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 m2 आले व्हॅल्यू, राईट. आणि तोच आता a b आणि h च्या फॉर्म मध्ये काय असतो सांगा? 2√ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b येते व्हॅल्यू. क्लिअर आहे. इथं a प्लस b जर 0 असेल तर परपेंडिक्युलर लाईन, h² मायनस ab 0 असेल तर पॅरलल, आणि सर ओरिजिन मधून पास करत असेल तर कोइन्सिडेंट म्हणायचं, राईट. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट काय घेतला होता रे? जनरल इक्वेशन घेतलं होतं ना. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy आणि प्लस काय घ्यायचं आपल्याला? प्लस c इक्वल टू 0.
आता हे जनरल इक्वेशन पेअर ऑफ लाईन कधी रिप्रेझेंट करणार? पहिली कंडिशन सांगा. h² मायनस ए बी हा कसा आला पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दुसरी कंडिशन काय होती? ऑल हँडसम गाईज हॅज बेस्ट फ्रेंड आणि गोज फॉर सिनेमा. राईट आहे. याची व्हॅल्यू कशी आली पाहिजे? 0. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असेल, डिटर्मिनंट म्हणतो ना याला आपण, डी न रिप्रेझेंट करतो, ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर लाईन काय, हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ लाईन्स. काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ लाईन्स. आता हेच इक्वेशन सर्कल कधी रिप्रेझेंट करणार? सर्कल कधी? काल पहिली कंडिशन ए इक्वल टू काय आला पाहिजे? बी. दुसरी कंडिशन एच ची व्हॅल्यू 0. तिसरी कंडिशन आर कसं पाहिजे? ग्रेटर दॅन 0. आरचा फॉर्म्युला काय होता? रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस मायनस सी. करेक्ट आहे. ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल हे लाईन काय रिप्रेझेंट करणार आहे? सर्कल. त्याच्यानंतर पुढे होता पॅराबोला. पॅराबोला कधी रिप्रेझेंट करणार सांगा? बघा, एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू कशी पाहिजे? पहिली कंडिशन 0 आली आणि सेकंड कंडिशन हा जो डिटर्मिनंट होता आपला हा नॉन झिरो पाहिजे. डिटर्मिनंट कसा पाहिजे? नॉन झिरो. त्याच्यानंतर फोर्थ होता इलिप्स. बरोबर आहे. तर इलिप्स मध्ये मुलांनो एच स्क्वेअर मायनस ए बी कसं पाहिजे? लेस दॅन 0 आणि डिटर्मिनंट कसं पाहिजे? नॉन झिरो. आणि हायपरबोला. बरोबर आहे. हायपरबोला काय असतं रे? एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 आणि डिटर्मिनंट व्हॅल्यू कशी पाहिजे? नॉन झिरो. या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सांगितलं होतं. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आठवतंय का? टू लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या ठिकाणी सांगितलेला होता मुलांनो. तो पण तुम्ही सांगायचं. कसं सांगायचं होता रे? डिनॉमिनेटर कसं काढायचं होता? काय करायचं? ह्या चारीचं डिटर्मिनंट घ्यायचं होतं ना. किती येतोय? ए बी मायनस एच स्क्वेअर. ए बी मायनस एच स्क्वेअर. करेक्ट आहे. पुढे सांगा आता याचं पहिल्याचं न्यूमरेटर काढण्यासाठी ह्या चारचं घ्यायचं. किती? एच एफ मायनस बीजी. ठीक आहे. भंगार सारखं करू नको, जरा उत्तर दे. ठीक आहे. पुढे सांगा मुलांना आता. पुढचं आता हे फर्स्ट टू आणि लास्ट टू याचं सांगा रे. काय करायचं आता? एच जी घ्यायचा आधी. काय घ्यायचा? एच जी मायनस एफ. क्लिअर इथपर्यंत? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटला. अजून याच्यामध्ये एक कन्सेप्ट सांगितलं होता. ह्या लाईनचा अँगल बायसेक्टर माहिती आहे ना? हे अँगल बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन सांगितलं होतं. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवाइड बाय ए मायनस बी इक्वल टू एक्स वाय डिवाइड बाय एच. करेक्ट आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत घेतलेलं आहे. तर आता कन्सेप्ट कुठला बाकी आपला? काही ऑक्झिलरी इक्वेशन एक बाकी, काय एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढायचं बाकी, ते उद्याच्या लेक्चर किंवा पुढच्या लेक्चरमध्ये घेऊत मुलांना. So thank you all of you.